माझं नाव आकाश म्हणजे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण निघलो आता कामावर. तर बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय. काल तर आपला 25चं टार्गेट कंप्लीट झालं. तर आज होतं की नाही बघूया. आज तसं पण मंडे तर ऑर्डर फ्लो कमीच असतो, तरी आपल्याला ट्राय करूया. आपण असा प्रयत्न आपला टार्गेट कंप्लीट करायचा. तर बघूया पहिली ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आहे, तर बॉबकेला ड्रॉप करायचं आहे. कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे, तर कस्टमर वगैरे कुठं थांबलेत. हां तर शेवटची ट्रिप ड्रॉप केले, त्याचे 256 भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे, पिंपरी चिंचवडची साईडची आहे. तर एक्सेप्ट केली आहे, तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. ट्रिप ड्रॉप केले, त्याचे आपल्याला 281 भेटलेत. तर ट्रिप सध्या तर खूप स्लो आहेत, पडत नाही कंटिन्यू बघितलं. तर आता बघूया, चांगली ट्रिप लागायला टाईम आहे. मला वाटतं आता नाईटच्या पीक अवर्समध्ये ट्रिप वगैरे चांगल्या लागतील. आज टार्गेट कंप्लीट नाही होत वाटतं, तरी बघूया 2000 प्लस तरी करायचं ट्राय करूया. पुढची परत 280 काय 280च्या समथिंग काय ट्रिप आहे ती पडली आहे संगमवाडीची. ओलामध्ये नॉन AC म्हटलं, त्याला नॉन AC तर जाऊया. संगमवाडी जायला 30-37 मिनटं काय ते दाखवत असेल. म्हटलं ठीक आहे, चला रिकामपासून मी ट्रिप मारलेली बरं. कशा तरी 1500 झाली पाहिजे बाबा, 6च्या अगोदर. 3 तर वाजले जाता. बघूया, झाले तर चांगलेच आहे. 1000 तर होतील माझ्यामध्ये, 1300-1400 तरी 1500 झाले 6च्या अगोदर. तर रात्रीपर्यंत 2500चे आपण टार्गेट करू शकतो. 2000 झाले तर बेटरच आहे, मला वाटत नाही. तुमचं 1800 बघू कसं होतं. कस्टमरनी कॉल करता बोला खूप अर्जंट आहे, मला ठीक आहे येतो. ट्रिप तर ड्रॉप केली आहे, तर त्याचे 290 रुपये आपल्याला भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं चांगली लागते. बाकी बघूया, पेमेंट तर त्या कस्टमरच्या जे कोणा त्यांनी अगोदरच केली. बघा आता इथं पुढची ट्रिप तर लागली आहे, ओलाची नॉन AC. तर बघूया कस्टमरला बघा चार्ली बुद्रुकचे. तर बघू, आज ऑर्डर तर नाही आहे, तर म्हणून घेतले. म्हटलं तर 287 काय ते दाखवलेले, पण ते चार्ली बुद्रुकच्या आतच कुठंतरी असणार एकदम. कारण जरा बाहेर आउटसाईड असतं तर कमी प्राईस नाही आलं, तर मग 287 म्हटलं. बघा आता गेल्यावर समजा तिकडनं कुठेतरी चांगली 300ची 400ची भेटली पाहिजे. म्हणजे जरा आपलं आता झाले हां होतील, मग आपले कमीत कमी 1300-1500 जवळपास पोहोचू आपण. बघूया आपण गेल्यावर समजून. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 295 रुपीज भेटलेत. तर आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. पुढची ट्रिप लागली आहे, आलो इथं लोकेशन कस्टमरच्या. तर कस्टमर बघा कुठं थांबले. शेवटच्या ट्रिपचे 303 भेटलेत. आता इथनं पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप्स खूप स्लो आहे, जसं 6 वाजले तर झालो, 6 वाजलेपर्यंत 1423 झालं. 1500 पार व्हायला पाहिजे होतं. आता बघा इथनं चांगली एक रेट भेटला पाहिजे 250-300चा. तासाभरात आपले 1700-1800 पर्यंत जाईल. शेवटची ट्रिप ड्रॉप केली, 159 रुपीज भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागतात. आता मोठमोठ्या ट्रिप घेतल्या पाहिजे, आता पीकावर चालू झालं आहे. तर बघूया पुढची ट्रिप लागली हडपसरला. नॉन AC ने चांगला रेट आहे, 500 प्लस रुपये मिळू शकतो.
ट्रिप पूर्ण केली आहे. त्याचे 541 रुपये भेटलेत आपल्याला. 541. आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे. बांद्रेला ड्रॉप करायचं 300+ काहीतरी आहे. म्हणजे चालतं जावं. आता वाजले 9 जायपर्यंत मला ते 9:45 काहीतरी वाजतील. 9:45 मग तिकडनं चिंचोळीची नाही तर रावेची घेऊया. आता मग परत सिटीकडली वगैरे म्हणजे येरवडा वगैरे तिकडली घेऊन परत तिकडं त्या साईडला जाऊया. तसं काहीतरी करू. बघू ट्रिप पडण्यावर आहे. मला छोटे छोटे ट्रिप तर खूप पडत होतात. आपण एक्सेल नाही केला मी. असला एक जरा 370 का किती माहिती ते पण केला. पण 300+ आहे आपल्या. आता 2300 झालेत. अजून 2600 तरी होते. म्हणजे त्याचं 2000 टार्गेट कंप्लीट होतं. मग प्लस थोडंफार काहीतरी करूया आपण. बघू आता एक कस्टमर कुठं थांबलेत. केली 375 रुपीज भेटलेत. 374.87 म्हणतेच 375 बघा. ओव्हरऑल 375 2700 रुपये झालेत. अजून 300चे जरी मी मारले आणि अजून CNG माझा रिझर्ववर पण आला. 3 कांड्या आहेत. तर बघूया इथनं ट्रिप चांगली पडली तर ठीक आहे. चाहोर्ली बुद्रुकची आय थिंक 11 मिनिट पिकअप आहे. 270 रुपये दाखवलेत. आता त्या साईडला जातो भोसरीवरून आपण CNG भरूया. तिकडनं जायचं म्हणजे रूट आता कसा दाखवलं काय माहीत. 270 दाखवलेत. तिकडनं परत आपण चिंचवड त्या साईडची बघूया ट्रिप. आधी कन्फर्म करूया ट्रिप नक्की कुठली. हॅलो. हां तुमची रॅपिडोची ट्रिप आली आहे मला. हां हे हॉटेल नैवेद्य. हां मी येतो. ड्रॉप कुठे भोसरीत आहे का चार्ली बुद्रुकमध्ये? माझं लोकेशन का? हां ड्रॉपचं ते साई मंदिर माहिती का तुम्हाला? कुठलं जाताना लागतं बघा साई मंदिर. साई मंदिर आळंदी रोड चौक माहिती आहे ना? साईत कुठलं चौक? मॅगझिन चौक. हा ऑन द रोड आहे. हायवेवर आहे. आपल्याला आतमध्ये वळायचं नाही. चरोलीला. अच्छा ठीक आहे. आळंदीवरनं आपण देऊला जातो ना. मोठा सापत्री रोड आहे. हां समजलं. हा त्याच्यात एकदम रोडच आहे. ठीक. आळंदी रोडला आहे. मग आपल्याला त्या साईडला जाऊन मतलब नाही आहे. मला वाटलं भोसरी इकडलं असेल कुठलं तर ठीक आहे. ही ट्रिप कॅन्सल करणार आहे. बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. मला वाटलेलं असा रॅपिडोमध्ये होतं खूप वेळा की दाखवतं तिथलं मी असं कधी मला एकदा मला एकदा भोसरी दाखवल्याला दिघीला नेलं तर असं होतं. खूप वेळा झालं आहे. त्यामुळं हेच बरं आहे त्यापेक्षा. ठीक आहे बघू आता इथं पुढची ट्रिप कुठं लागते. आणि असं जर कोणाला झालं असेल तरी सांगा मला. कारण रॅपिडो व्हायचं की जे आपल्याला वर दाखवतं ते असं एरियाचं नाही दाखवतं. जसं आता कधी दाखवतं मला हे रावेत पण असतं पुनावळे त्यातलं वगैरे. असं होतं. जर कोणाला झालं असेल रॅपिडो जे रॅपिडो यूज करतात त्यांच्याबद्दल असं खूप वेळा झालं असेल. बाकी असं कोणासोबत झालं असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता बघूया इथं पुढची ट्रिप कुठं लागतं. रावेत देवी रोड लिहिलेलं ट्रिप पडली आहे. 200 रुपये काहीतरी आहे म्हणतात. तर ठीक आहे. तिकडनं डायरेक्ट मग घरी पण जाता येईल. आता कस्टमरचा फोन केला. कस्टमर कधी येतो बघा वाट. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे. त्याचे 228 भेटले आपल्याला. रावेतला इथं ड्रॉप केली आहे. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागतं. पुढची ट्रिप ना आता मी CNG वरून घरी जाणार आहे. पण बघूया आता किती CNG बसतो आणि आपल्या आजची अर्निंग किती होती. तर मी जसं बोललो मी तसं आला होता इथं CNG भरायला. CNGच्या लाईनीमध्ये 2 गाड्या आहेत. तर रोला आजच्या अर्निंगबद्दल बोलूया. तर जसं आज मंडे होता. ऑर्डर फ्लो कमी होता. त्यामुळे मला टोटल आता 11 वाजलेत. सेम मी सकाळी उशिरात निघलो होतो. भाऊ उशिरा आल्यामुळे आणि घरी तयारी न झाल्यामुळे. तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आज 10 तासाचं काम झालं. अजून जर सकाळी लवकर निघलो असं म्हणजे 1 तासभर 1.5 तासभर एक्स्ट्रा झालं असतं तर माझ्या मते टोटल 2925 झालेत. तर ते 3300 वगैरे झाले असते. 3500 पण झाले असतं काय सांगता येत नाही. पण ट्रिपवर डिपेंड येते. तर अर्निंगमध्ये बोलूया टोटल 2925 आजची आपली ऑर्डर ट्रिपची अर्निंग झाली. मायनस 650 करतो तर 2275 रुपये आपल्या आजचा प्रॉफिट होतोय. तर ठीक आहे 2500 नाही झालं पण 2500च्या आसपास तरी ठीक आहे. तर आपल्या चॅलेंजच्या डे 22पर्यंत टोटल झाली ती 45,814 रुपये आपले टोटल अर्निंग झालते. तर आता हेच तर आजची अर्निंग ॲड केली 2275 रुपये. तर टोटल आपले 48,089 रुपये झालेत आत्तापर्यंत आपल्या चॅलेंजच्या डे 23पर्यंत. तर आपल्या चॅलेंजच्या डे 23पर्यंत टोटल झालेत आपले 48,089 रुपये. तर ठीक आहे आजची अर्निंग पण चांगली होती. गेल्या मंडेपेक्षा तर चांगली झाली आहे. तर हेच माझा प्रयत्न असेल की लवकर निघायचा वगैरे. फक्त मॉर्निंगला थोडं उठायचा प्रॉब्लेम होतोय. कारण जसं तुम्ही संडेला बघितलं मला रात्री जायलाच 12:30 पावणे 1 झालेले. त्यामुळं मग सकाळी उठणं उशिरा. मग बाकी सगळी कामं मग उशिरा होतात. त्यामुळं थोडंफार आता विचार करतोय की काय दिवस मेसवरनं जेवण मागवायचं किंवा सकाळी एक तर लवकरचं टाईम टेबल शेड्यूल लवकर
करून म्हणजे लवकर तयारी लवकर करायचा, टाइम शेड्यूल करायचा आहे. ते बघू आता कसं होतं काय. त्यासाठी मला पण थोडं ॲडजस्टमेंट करावं लागतील, भावाला पण करावं लागतील. जसं मी बोललो की जसं मला जर एक्स्ट्रा अर्निंग करायची एक तर लवकर काम सुरू करावं लागेल किंवा उशिरा बंद करावं लागेल. तर ठीक आहे, बघूया दोघांपैकी एक ऑप्शन आपण काही दिवसांनी चॉईस करूया. तोपर्यंत आपलं अर्निंग तर होतीये. तर बघूया आता उद्या दिवस कसा जातोय. आणि सेम आपलं डेलीसारखं जर कोणाला डाऊट वगैरे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा किंवा डायरेक्ट मेसेज करा. इंस्टाग्रामची आय डी माझी यूट्यूबच्या बायोमध्ये, तर त्याच्यावर तुम्ही मला जेवढं जे काय तुम्ही डिटेल पूर्ण विचारू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, जर माझी आजची व्हिडिओ आवडली असेल, माझ्या आधीच्या पण व्हिडिओ बघा, जर त्या व्हिडिओ आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक द्या. बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.